देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटली तरी मेळघाट आजही मूलभूत सुविधांपासून आसुसलेला आहे। रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा आम्ही हक्कासाठी एकदाच मरण्याची तयारी केली आहे, अशा जडजडीत शब्दात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारला थेट इशारा दिला। मेळघाटातील अतिदुर्गम भागातून आज 250 किलोमीटरच्या मेळघाट संघर्ष यात्रा व कर्जमाफी आठवण पदयात्रेला मोठ्या थाटात प्रारंभ झाला। सीमाडोह परिसरातून सुरू झालेल्या या यात्रेत शेकडो आदिवासी बांधव, शेतकरी आणि शेतमजूर सहभागी झाले असून संपूर्ण मेळघाट प्रहारच्या घोषणांनी दणाणून गेला आहे। सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका करताना बच्चू कडू म्हणाले की मेळघाटात रस्ते, पाणी आणि रोजगाराचा अभाव आहे। कुपोषण आणि मातामृत्यूचा कलंक अद्याप पुसलेला नाही। सरकार फक्त घोषणाबाजी करत असून प्रत्यक्ष कामात शून्य आहे। जर 9 मार्च पर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही भगतसिंगाच्या विचारांचे पाऊल टाकू। सरकारला हतबल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला। या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा या पदयात्रेत मुख्य केंद्रबिंदू आहे। ही यात्रा राजकारणासाठी नसून जनतेच्या अस्तित्वासाठी आहे। सरकारने दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत। ही यात्रा म्हणजे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी दिलेली कायदेशीर नोटीस आहे, असेही कडू यांनी स्पष्ट केले। 1 ते 9 मार्च या कालावधीत ही पदयात्रा मेळघाटातील विविध दुर्गम पाड्यांमधून प्रवास करणार आहे। या यात्रेचा समारोप 9 मार्च रोजी सलोना ते चिखलदरा दरम्यान निघणाऱ्या महापदयात्रेने होईल। हा दिवस मेळघाटातील जनतेसाठी आणि सरकारच्या भूमिकेसाठी निर्णायक ठरणार असल्याचे समन्वय समितीने म्हटले आहे। या संघर्षात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।